नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे एकाच मापाचे 2 टॉप कटिंग करणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी 3-3 मीटर अस्तर घेतलेले आहे. तर जो टॉप आहे तर त्याची पूर्ण उंची 44 इंच आहे. त्याच्या मापाने कटिंग करायचं आहे आणि उरलेला कापड आहे ब्लाऊज ड्रेस पीसमधला, त्याच्यामध्ये त्यांच्या मुलगीसाठी एक टॉप शिवायचा आहे. म्हणून इथे मी 3 मीटर अस्तर घेतलेले आहे. तर छाती आहे 43 इंच, कमर 39 इंच आहे आणि सीट घेर 45 इंच आहे. त्याच्या मापाने इथे आपल्याला मापे टाकून कटिंग करायचं आहे. तर हा कापड आहे तो पन्ना मोठा आहे. त्याच्यामध्ये एक टॉप आणि त्यांच्या मुलगीसाठी एक टॉप बनवायचा आहे. छोटा टॉप आहे त्याची उंची 22 इंच आहे. त्याच्या मापाने मापे टाकून कटिंग करायचं आहे. तर शोल्डर आहे 16 इंच आणि पुढील गळा कमी आहे आणि पाठीमागचा गळा देखील कमी आहे. पुढील गळा 5 इंच आहे आणि पाठीमागचा गळा आहे तो 2.5 इंच आहे. तर त्याच्या मापाने इथे मापे टाकायचे आहेत. तर इथे मी डबल फोल्ड करून ठेवलेला आहे. पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही एकसोबत कटिंग करून घेणार आहे. बंद साईड आपल्या साईडला घेतली आणि खालच्या साईडून इथे मी चॉक मारून कापड सरळ करून घेतला. इथे मी पूर्ण जो टॉपची उंची आहे ते 44 इंच आहे. त्याच्यामधून 2 इंच मायनस करायचे. अस्तर कधी पण 2 इंच मायनस करून कटिंग करायचं आहे असते. तर इथे मी 43 इंच प्लस अर्धा इंच घेतले. शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल त्याच्या मापाने इथे माप टाकून घेतले. इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर पाठीमागचा गळा आणि पुढचा गळा कमी आहे उंची, गळ्याची उंची. तर आपल्याला शोल्डर इथे कमी घ्यायचे, जास्त घ्यायचे आहे 8 इंच. पहिल्यांदा इथे मी कमर उंचीचे माप टाकून घेते. कमर उंची आहे 14 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच घेऊन इथे 14.5 इंचावर माप टाकून घेतले आणि सीट उंची आहे 21 इंच. तर त्याच्यामध्ये देखील मी अर्धा इंच जास्त घेतले. म्हणजे इथे मी 21.5 इंचावर माप टाकून घेतले सीट उंचीचे आणि कमर उंची इथे मी 14.5 इंच घेतली. आता इथे शोल्डरचं माप टाकते. शोल्डर इथे मी 8 इंच घेतली आणि मुंड्यासाठी देखील 8 इंच घ्यायचे. इथून सरळ रेषा आखून घेतली. त्याच्यानंतर इथे मी शोल्डरचे माप टाकून घेते गळा रुंदीचे. तर शोल्डर आहे ती 4.5 इंच तयार पाहिजे. त्याच्यामध्ये इथे मी 1.25 इंच ॲड केले, शिलाईमध्ये जाईल. अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि पुढच्या गळ्याच्या साईडला 1/2 इंच जाईल. तर इथे गळा रुंदी 2.25 इंच आलेली आहे. अशा प्रकारे इथे मी अर्धा इंच डाऊन करून घेतले. सरळ रेषा आखून घ्यायची गळ्याच्या साईडला. इथे छातीचे माप टाकायचं आहे. छाती आहे 43 इंच. तर इथे मी 11.25 इंचावर माप टाकून घेतले प्लस 1.5 इंच घेतले. कमर आहे 39 इंच. तर 9.25 इंचावर माप टाकून घेतले प्लस 1.5 इंच आणि सीट घेर 44 इंच आहे. सीट घेर 45 इंच आहे. तर मी 11.25 इंचावर 11.25 इंचावर माप टाकून घेतले प्लस 1 इंच घेतले आणि मुंड्यासाठी इथे मी 1 इंच घेऊन माप टाकून घेतले. आता इथे मी गळ्याचे माप टाकते. पाठीमागचा गळा इथे मी 3 इंच घेतला आणि पुढील गळ्याची उंची 5.5 इंच घेतली. पाठीमागचा पुढचा गळा दोन्ही गळे कमी उंचीचे आहेत. पुढील गळा 5 इंचाचा तयार आहे. अर्धा इंच जास्त घेतले, शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जाईल. इथून सरळ रेषा आखून घेतली. आता आपल्याला जेवढे वरच्या साईडला सीट घेरचे माप आलेले आहे तेवढेच खालच्या साईडला देखील माप टाकून घ्यायचे. प्लस 1 इंच घेतले फोल्ड करण्यासाठी साईडून. त्याच्यानंतर अशा प्रकारे सरळ रेषा आखून घ्यायची. इथे टॉपचे माप टाकून झालेले आहे. आता जो व्हाईट कलरचा जो अस्तर आहे तो देखील मी इथे खालच्या साईडला फोल्ड करून ठेवलेला आहे, डबल फोल्ड करून.
कारण एकाच मापाचे 2 टॉप आहे, तर दोन्ही टॉपचे कटिंग अस्तरचे एक सोबत होईल. इथे शोल्डरच्या साईडला डाऊन करून घेतलेले आहे, तिथून कटिंग करून घेतले. आता इथे माप टाकून फिटिंगचे घेतलेले आहे, तिथे कट देऊन घ्यायचे. म्हणजे आपल्याला जो आपण कापड आहे ड्रेस पीसचा त्याच्यावरती स्टिच करतेवेळी बराबर ठेवून घ्यायचे, म्हणजे फिटिंग देखील व्यवस्थित येते. आता इथे मी गळ्याची कटिंग करून घेते. पुढच्या गळ्याचे पाठीमागच्या गळ्याची कटिंग करून घेतले. तर मी व्हाईट कलरचा जो अस्तर आहे त्याच्यावरती जो ब्ल्यू कलरचा अस्तर आहे तो ठेवून घेतला, पिना लावून घेतल्या. दोन्ही टॉपचे गळे गोलच होते म्हणून मी इथे एक सोबत कटिंग करून घेतले. इथे अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचे पुढच्या भागासाठी. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. 1 इंचावर माप टाकून घेतले आणि गोलाई देऊन घेतली. इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. अशा प्रकारे इथे मी पुढच्या भागाचे मुंड्याची साईडचे कटिंग करून घेतले. इथे माझे दोन्ही अस्तर कटिंग करून झालेले आहेत एक सोबत. आता जे कमरघेरचे आणि छाती चेस्टचे आणि जे सीट घेर आहे त्याचे माप टाकून घेतलेले आहे. ते व्हाईट कलरचा जे अस्तर आहे त्याच्यावरती टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्याला फिटिंग करतेवेळी पटकन फिटिंगचे माप समजते. इथे मी पाठीमागच्या साईडला देखील अशा प्रकारे चॉक मारून घेते. जे अस्तरचे कटिंग झालेले आहे ते मी ड्रेस पीस आहे त्याच्यावरती ठेवून घेतलेले आहे. तर टॉपची पूर्ण उंची 44 इंच होती, त्याच्यामध्ये अर्धा इंच घेतले शोल्डरमध्ये जाईल, प्लस 1 इंच जास्त घेतले खालच्या साईडून फोल्ड करण्यासाठी. साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. इथे मी एक टॉपचे कटिंग करून घेतले. इथे कट देऊन घ्यायचे फिटिंगच्या साईडला. हा कापड उरलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा टॉप छोटा आहे तो कटिंग करायचा आहे. तर इथे मी ब्ल्यू कलरचा कापड आहे तो फोल्ड करून घेतला आणि त्याच्यानंतर जे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून घेतले. टॉपचे पूर्ण उंचीचे माप टाकायचे, प्लस अर्धा इंच घ्यायचे आणि खालच्या साईडला 1 इंच फोल्ड करण्यासाठी जास्त माप टाकून घ्यायचे, म्हणजे टोटल पूर्ण उंचीपेक्षा 1.5 इंच जास्त घ्यायचे. इथे देखील मी साईडून कापड ठेवलेलं आहे अर्धा इंच आणि कटिंग करून घेतले. अशा प्रकारे इथे दोन्ही टॉपचे कटिंग झालेले आहे. इथे मी स्लीवचे माप टाकून घेते. तर स्लीवची पूर्ण उंची आहे 15 इंच आणि जो दंडगेर आहे तो 11.5 इंच आहे. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो तर मी जॉईंट करून घेतला. इथे 1 इंचावर माप टाकून घेतले आणि जी मुंड्याची गोलाई येते ती माप टाकून घ्यायची. 3.5 इंचावर डाऊन करून घेतले. इथून 1.5 इंच घ्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे स्लीवचा. स्लीव्ज जॉईंट करून झाल्यानंतर परत एकदा चेक करायचे. अशा प्रकारे इथे मी एक स्लीवची कटिंग करून घेतले. पुढच्या साईडचा आकार आहे तो जॉईंट झाल्यानंतर कटिंग करायचा. इथे मी दुसरा कापड छोटा
जो टॉप त्यांच्या मुलगीसाठी पाहिजे होता तो कटिंग करून घेतले. अस्तर आणि जे टॉपचे कापड आहे ते. इथे शोल्डर 6.5 इंच घेतली आणि मुंड्यासाठी 6 इंच घेतले. गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. शोल्डर इथे मी 6 इंच घेतली आणि मुंड्यासाठी देखील 6 इंच घेतले. अशा प्रकारे इथे दुसरा जे त्यांच्या मुलगीसाठी टॉप होते ते कटिंग करून घेतलेले आहेत. इथे मी दुसरे स्लीव्ज आहे ते देखील कटिंग करून घेतले. इथे मी कस्टमरची मुलगीचे दोन्ही टॉप कटिंग करून घेतले आणि हे मोठ्या जो 44 साईजचे टॉपचा आहे त्याचे स्लीव्ज आहेत आणि जी छोटी टॉप आहे त्यांच्या मुलगीचे ते स्लीवलेस आहेत. अशा प्रकारे इथे दोन्ही टॉपचे कटिंग झालेले आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.